इथे सगळ्यात पहिले इन प्लेस मास्कचं ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट केलं, इथे ओके करायचं. त्यानंतर मग इथे रेक्टँगल सिलेक्ट केला. ड्रॉ करताना हा जो फेस आहे हा फेस हायलाइट झाला पाहिजे. म्हणजे काय होतं, ह्या प्लेनवरती आपण ड्रॉइंग करतोय. हा फर्स्ट पॉईंट दिला, हा सेकंड पॉईंट देतो, एस्केप दाबायचं, हे सिलेक्ट केलं, इथे सॉलिड फॉर्मचं ऑप्शन याला क्लिक केलं, इथे मटेरियल ऍड झालं. इथे फिनिश मास्क वरती क्लिक करतो. कळलं? हो. याला मटेरियल द्यायचं. मग समजा पीटी टाईप केलं, याचं मटेरियल दिलं. आता शेड्यूल्स अँड क्वांटिटीज बघू. इथे लेफ्ट साइडला जर का बघितलं तर शेड्यूल्स अँड क्वांटिटीजचं ऑप्शन आहे. इथे मी ऑलरेडी एक डोअरचं आणि विंडोचं शेड्यूल क्रिएट केलं. डबल क्लिक करून डोअरचं शेड्यूल दिसेल. ओके, सेम डबल क्लिक केलं, इथे विंडोचं शेड्यूल आहे. एक डिलीट करू आपण, राईट क्लिक करून ते डिलीटचं ऑप्शन. आता शेड्यूल मध्ये काय काय दिलेलं आहे, विड्थ, हाईट आणि काउंट दिलेलं आहे. ओके, त्याची प्रोसिजर पूर्ण लिहून घ्या. हेडिंग टाका शेड्यूल्स अँड क्वांटिटीज. इथे प्रोजेक्ट ब्राउझर मध्ये पहिलं राईट क्लिक करायचं, त्यानंतर मग इथे न्यू शेड्यूल क्वांटिटीजचं ऑप्शन आहे, त्याला सिलेक्ट करायचं. सिलेक्ट न्यू शेड्यूल क्वांटिटीज. त्यानंतर मग आपल्याला कशाचं शेड्यूल काढायचं आहे ते सिलेक्ट करणार आहोत आपण. समजा विंडोजचं, इथे विंडोज सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मग इथे ओके करायचं. त्यानंतर मग आपल्याला शेड्यूल क्वांटिटीज मध्ये काय काय लागणार आहे त्या टेबलमध्ये ते इन्सर्ट करायचं. समजा कॉस्ट आहे, त्यानंतर कॉस्ट वरती क्लिक केलं, इथे ऍडचं ऑप्शन आहे. काउंट वरती क्लिक केलं, ऍड. फॅमिली ऍड, हाईट ऍड आणि विड्थ ऍड केलं. ओके, सिक्वेन्स वाईज लावून घेऊ. सगळ्यात पहिलं फॅमिली, इथे मूव्ह अपचं ऑप्शन आहे, ते लिहून घ्या 4-5 पॅरामीटर. फॅमिली, विड्थ, हाईट, काउंट आणि कॉस्ट. हे सगळे ऍड केले, त्याच्यानंतर मग इथे ओके करायचं. आता इथे हे शेड्यूल आलेलं आहे. ओके, इथे आपण कॉस्ट टाकू. समजा 2000 टाकायचे मला इथे. ओके करायचं. सेम वाल्या विंडोची इथे साईज येऊन जाईल, कॉस्ट येऊन जाईल. त्याच्यानंतर मी इकडे 1500 टाकतो, एंटर एंटर. त्याच्यानंतर मग इथे 1000 टाकतो. समजा जे काय कॉस्ट असेल ते तुम्हाला टाकायची, आणि इथे मी समजा 2500 टाकलं. ओके, आता आपल्याला टोटल किती कॉस्ट लागणार हे फाइंड आउट करायचं आहे. टोटल किती काउंट आहेत विंडोजचे ते काउंट करायचे. ओके, त्याच्यासाठी आता इथे लेफ्ट साइडला सॉर्टिंग अँड ग्रुपिंगचा ऑप्शन आहे, लिहून घ्या. प्रॉपर्टीज मध्ये सॉर्टिंग ग्रुपिंग, सॉर्टिंग/ग्रुपिंग. त्याच्यामध्ये इथे एडिटचं ऑप्शन आहे, सॉर्टिंग ग्रुपिंग एडिट.
त्याच्यानंतर मग पुढे सॉर्ट बाय कॉस्ट, सॉर्ट बाय कॉस्ट. त्याच्यानंतर मला ग्रँड टोटल, त्याच्या पुढे चेकबॉक्स टाका, त्याला चेक करायचं. त्यानंतर मग इथे टोटल्स ऑनली ठेवून दिलेलं आहे, ग्रँड टोटल मध्ये टोटल ऑनली. आणि हा जो ऑप्शन आहे आयटम इज एव्हरी इन्स्टन्स, हा ऑफ करायचा, अनचेक करायचा. आयटम इज एव्हरी इन्स्टन्स अनचेक केला. इथे ओके करतो आता. आता इथे जर का बघितलं तर काय झालेलं आहे, जे सेम वाले विंडोज आहेत ते एकाच काउंट मध्ये आलेले, ते 4 काउंट. त्यानंतर मग आपल्याला टोटल कॉस्ट काढायचे. परत इथे एडिट वरती क्लिक करतो. हा इथे फॉर्मॅटिंगचा ऑप्शन, फॉर्मॅटिंग मध्ये यायचं, लिहून घ्या. सॉर्टिंग अँड ग्रुपिंग झालं आपलं. त्यानंतर मग फॉर्मॅटिंग मध्ये आलं. फॉर्मॅटिंग मध्ये काउंट हा ऑन करायचा आणि ते ऑप्शन आहे कॅल्क्युलेट टोटल. सेम कॉस्ट मध्ये कॅल्क्युलेट टोटल, दोघांमध्ये कॅल्क्युलेट टोटल ऑन केलं. इथे ओके करतो. इथे खाली आलेलं आहे ओके, टोटल आपल्याला कॉस्ट किती लागणार आहे आणि टोटल काउंट किती आहेत विंडोजचा, हा आलेला आहे. ओके. इथे 3D व्ह्यू वरती क्लिक केलं तुम्ही मेन विंडो मध्ये याल. सेम इथे खाली परत शेड्यूल्स अँड क्वांटिटीज आहेत, एक्सपांड करा. इथे विंडो शेड्यूल वरती डबल क्लिक केलं की तुम्ही विंडोच्या शेड्यूल मध्ये. ओके. डोअरचं शेड्यूल बघू परत एकदा. सगळ्यात पहिले इथे राईट क्लिक करायचं, न्यू शेड्यूल क्वांटिटीज. इथे मी डोअर सिलेक्ट केलं, ओके करतो. त्यानंतर मग सेम फॅमिली ऍड केली, काउंट ऍड करतो, कॉस्ट ऍड, हाईट ऍड आणि विड्थ ऍड. विड्थ सेकंड नंबरला, हाईट थर्ड, काउंट आणि कॉस्ट. इथे ओके केलं. सेम आता इथे प्राइजेस टाकायचे, 3000 टाकतो. आता सगळे सेपरेट वेगवेगळे डोअर्स आहेत. इथे सॉर्टिंग अँड ग्रुपिंग मध्ये एडिट मध्ये आलो, सॉर्ट बाय कॉस्ट करायचे, ग्रँड टोटल ऑन केलं, इथे टोटल ऑन करायचं. आयटम इज एव्हरी इन्स्टन्स हे ऑफ केलं. फॉर्मॅटिंग मध्ये कॅल्क्युलेट टोटल आणि कॉस्ट मध्ये कॅल्क्युलेट टोटल, इथे ओके करतो. टोटल कॉस्ट येऊन कळलं एवढं. हो. आता इथे लेफ्ट साइडला 3D व्ह्यूज आहेत. 3D व्ह्यूज मध्ये फक्त आता सध्या सिंगलच आहे. आपल्याला वेगवेगळे व्ह्यूज क्रिएट करायचे असेल तर इथे हा कॅमेराचा ऑप्शन आहे, हा सेट करायचा. सगळ्यात पहिले इथे मी लेवल 1 सेट करतो फ्लोअर प्लॅन मध्ये. इथे कॅमेरावरती क्लिक केलं, फर्स्ट पॉइंट इथे दिला, सेकंड पॉइंट इथे देतो. इथे रिअलिस्टिक ठेवून दिलं. आपल्याला असा कॅमेरा व्ह्यू दिला. आतमध्ये क्लिक करून आपण रोटेट वगैरे पण करता येईल. मल्टिपल व्ह्यूज आपण क्रिएट करू शकतो. लेवल 1 ला सेट केलं, इथे कॅमेरा सिलेक्ट केला, फर्स्ट पॉइंट आणि
सेकंड पॉइंट इथे रिअलिस्टिक ठेवून देतो. हे असं रोटेट वगैरे पण करतो. इथे खाली आलात तर तुम्हाला हे व्ह्यूज दिसेल, 3D व्ह्यू 1, 3D व्ह्यू 2 वगैरे. टोटल पूर्ण प्रोजेक्ट कम्प्लीट करून घ्या. वरती वरच्या साईडला पॅरापेट वॉल वगैरे क्रिएट करा, स्टेअर केस वगैरे टाकून द्या. त्याच्यानंतर मग पेंट वगैरे क्रिएट करा, शेड्यूल क्वांटिटीज क्रिएट करा. आता नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण शीट स्टँडर्ड जी शीट असणार आहे ती कशी क्रिएट करायची ती हो. बघू. आता इथे फ्लोअर प्लॅन मध्ये इथे जसे की डायमेन्शन्स वगैरे दिलेले आहेत. इथे टेरेस प्लॅन मध्ये काय डायमेन्शन्स आहेत. त्यानंतर मग रेंडर इमेजेस वगैरे रेंडरिंगचे शीट बनवलेले आहेत, सेक्शनचे शीट बनवलेले आहे. सेक्शन मध्ये इथे डायमेन्शन्स वगैरे दिले. एलिव्हेशन्स आहेत, एलिव्हेशनची शीट क्रिएट केलेली. तर हे सगळं आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. बाकी डाऊट काय होतं म्हटले? सर ते टोपोग्राफी नाही का, ते सिलेक्ट केलं ना माझ्या प्रोजेक्टला की वरचं जातंय, सेकंड फ्लोअरच जातोय कट होऊन. ते तिथे का होतंय? लेवल सेट कर ना पहिले. आता इथे मी साईड व्ह्यू मध्ये आलो. त्याच्यानंतर मी इथे मासिंग अँड साईट मध्ये इथे टोपो सर्फेसचं ऑप्शन त्याला सिलेक्ट केलं. आता इथे एलिव्हेशन लिहिलेलं आहे, एलिव्हेशन 0 ठेवलेलं आहे आपण. तर इथे आपल्याला पहिलं सेट करावं लागेल तुम्हाला. समजा 1000 ठेवलं मी. आता 1000 ची एलिव्हेशनची हाईट जी असणार आहे ती या पॉइंटला ठेवतोय मी. ओके. त्यानंतर मग 0 ठेवली मी. 0 समजा ह्या पॉइंटला ठेवलेली. त्याच्यानंतर मग मायनस समजा 1000 ठेवली. त्याच्यानंतर मग -3000 ठेवली. कळतंय? हे असं सेट करायचं तुम्ही हा पॉइंटला जर का तुमची लेवल 3000 4000 असेल तर ते सेकंड फ्लोअरला जाईल ना. हो ओके करतो इथे मी 3D वरती क्लिक करतो. दिसतंय? हो त्याचा सेक्शन बॉक्स ऑन केला मी इथे. या पॉइंटला आपली लेवल आहे सगळ्यात पहिली जी घेतली होती ती -3000 वगैरे समथिंग घेतली होती. त्यानंतर मग जसं जसं व्हॅल्यू कमी करत गेलो मायनस मध्ये तसं इकडे आलेलं आहे. आता ह्या पॉइंटला आपली जी काय हाईट असेल ती तुम्हाला ठेवावी लागेल. ठीक? आणि इथे तुम्ही एलिव्हेशन मध्ये तुम्हाला सेट करता येईल. एलिव्हेशन मध्ये आधी चेक करा, त्यानंतर मग ड्रॉ करा. -750 होती. ओके, -750 तुम्हाला ठेवावं लागेल. एडिट सरफेस. आता हे पॉईंट मी सिलेक्ट केलंय आणि इथे एलिव्हेशन टाकतो मी -800 टाकून देतो. जराशी एक टिक एक्स्ट्रा ठेवतो. 3D वरती क्लिक करू. ठीक? जरा वरती आलेलं आहे, ती लेवल तशी मग तुम्हाला ऍडजस्ट करावी लागेल. या टाईप मध्ये राहील सगळं.
कळलं काय करायचं? इथे हो एलिव्हेशन मध्ये तुम्हाला चेक करायचं तुम्हाला कुठल्या लेवलला आहे ते. त्यानुसार क्रिएट करायला लागेल. -750 अजून जरा वरती गेला. ठीक आहे, एवढी प्रॅक्टिस करा मग. चालेल सर. चेक करा, नाही झालं तर मग उद्या मग स्क्रीन शेअर करा आणि चेक करा. चालेल. प्लेस करताना तुम्हाला पहिले वरती एलिव्हेशनची हाईट टाकायची. करू क्लोज? हो